नमस्कार मित्रांनो, मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सतीश कुशवाहा वाटे, मुक्काम पोस्ट बालिवली, तालुका वाडा, जिल्हा पालघर. विषय बालिवली ते नदीवर जाणारा रस्ता. आज आपण आलो जाग्यावर, खरी परिस्थिती काय ती बघायला. हा आहे बालिवली ते नदीवर जाणारा रस्ता. अक्षरशः म्हणजे गवतातून जाण्याची वेळ आलेली आहे. साधी पायवाट आहे, पण हा रस्ता वाड वडिलांपासून असलेला चालत आलेला हा रस्ता आहे. या रस्त्याची तलाठी यांनी पण नोंद घेतलेली आहे. याचा अर्थ पण असा होतो का हा रस्ता फार वाड वडिलांपासून आहे आणि तो नोंद देत आहे, म्हणून त्याने नोंद घेतली. विषय एवढाच की आम्ही 2022ला आमची कमिटी स्थापन झाली. 2022 या पहिल्याच ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव घेतला की बालिवली ते नदीवर जाणारा रस्ता हा पहिला झाला पाहिजे. कारण हा रस्ता आमच्या रोजच्या व्यवहारासाठी, दैनंदिन जीवनासाठी अति आवश्यक असा असलेला रस्ता आहे. ह्या रस्त्याने म्हणजे अति आवश्यकच असा रस्ता आहे. त्या प्रत्येक विषयाला नदीवर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक आहे बालिवली ते स्मशानाकडे जाणारा रस्ता आणि हा बालिवली ते नदीवर जाणारा रस्ता म्हणजे बंधाऱ्याकडं कब्रस्थानाला जोडणारा रस्ता. तर विषय असा आहे की आम्ही 2022ला ठराव घेतला की हा रस्ता झाला पाहिजे त्यासाठी ठराव घेतला. जवळजवळ 1,200 लोक त्या ग्रामसभेला होते. परंतु ठराव घेऊनसुद्धा सरपंच, उपसरपंच यांनी त्या ठरावावर अंमलबजावणी केली नाही, पाठपुरावा केला नाही. विषय एवढाच की एवढ्या लोकांच्या ठरावाने हा विषय झालेला होता रस्त्यावर, तरी पण त्याची यांनी पाठपुरावा केला नाही, म्हणून यांच्यावर तर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे. आणि दुसरा विषय म्हणजे की ग्रामसभाचा पावर काय असतो तो आम्हाला व्यवस्थित माहिती आहे. पण यांनी काय ह्या रस्त्याचा पाठपुरावा केला नाही, म्हणून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. आणि विषय दुसरा की हा रस्ता 2015-16 या कार्यकालात म्हणजे 2015-16 या कार्यकालातील कमिटीने हा रस्ता पण ट्रॅक्टर बुलडोजर लावून करून रोजगार हमी अंतर्गत करून आणि ते काय असेल ते भ्रष्टाचार केलेला होता या रस्त्यावर. पण आज जर बघितलं या रस्त्याची खरी परिस्थिती तर अक्षरशः रस्ता नाही. या रस्त्यासाठी सुरुवातीपासून तर या शेवटच्या टोकापर्यंत अडथळा आहे. आणि राहिला विषय नदीवर येण्यासाठी, तर अक्षरशः गवतातून काट्याकुट्यातून यावं लागतं. आणि आज अक्षरशः लाज वाटते का आपण कमिटीवर असूनसुद्धा आपण काही करू शकत. महसूल मंत्री बावनकुळे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आज ग्रामीण भागाची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः बिकट परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मान्य तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश द्या की ह्या रस्त्याची अति आवश्यकपणे हे रस्ते झाले पाहिजेत, जेणेकरून लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि 2015-16 या कार्यकालात ज्या लोकांनी हा रस्ता काढून खाल्लेला आहे त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. आणि हा रस्ता आम्हाला अत्यावश्यक असल्यामुळे झालाच पाहिजे. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की अशी
असे फोटो फेसबुकवर व्हायरल फोटो काढण्यात आम्हाला पण मजा नाही वाटत. व्हिडिओ शूटिंग करून पाठवण्यात आम्हाला पण मजा नाही वाटत. म्हणून तुम्ही मान्य जिल्हाधिकारी किंवा आयुक्त, विभाग आयुक्त यांच्याकडून एक कमिटी अशी स्थापन करा की सरपंचाचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या गावात जाऊन किती विकास कामे झाली, किती खरी कामे झाली, खोटी कामे झाली याची चौकशी करण्यात यावी. कारण त्याच्याशिवाय ग्रामीण भागाची सुधारणा होऊ शकत नाही. आणि असे व्हिडिओ व्हायरल करण्याची पण कोणावर परिस्थिती आली नाही पाहिजे. विषय एवढाच की आपण ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य योग्य रीतीने पार पाडावं म्हणून आपण व्हिडिओ बनवतो. बाकी आपलं काही कोणाची वैयक्तिक वाद नाही किंवा काही ते आपले दुश्मन नाही. आणि हा रस्ता रोजच्या व्यवहारासाठी अत्यावश्यक असा रस्ता आहे. तर हा रस्ता आम्हाला झालाच पाहिजे. आणि 2022ला आम्ही पहिल्यांदा ठराव घेतला, पण त्या सरपंच उपसरपंचांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे. आणि हे मी आता आहे उभा ते कब्रस्तान आहे. म्हणून इथली 29 गुंठ जमीन ही ग्रामपंचायतच्या सातबाऱ्यावर आहे. ग्रामपंचायतच्या नावाच्या सातबाऱ्यावर आहे. म्हणून हा रस्ता झालाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.